नमस्कार मित्रांनो, आज आपण असा विषय बघणार आहोत की शेती जे व्यवसाय आहे, म्हणजे आपल्याला अजून शेतीला जोडधंदा म्हणा, शेती व्यवसाय आपण कसा करू शकतो, तर हे आपल्याला बघायचं आहे. म्हणजे शेती करताना आपला व्यवसाय बी आपल्याला करता आला पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण व्यवसाय निवडू शकतो. की असे अनेक जे धंदे की जे शेतीला जोडधंदे म्हणून आपण करू शकतो. पण होतं काय की आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही, कारण काही गोष्टी आपल्याजवळ असताना बी आपण त्याच्यापासून त्याचा फायदा घेत नाही. मित्रांनो, काय होतंय की शेतीला जोडधंदे जर आपण बघितलं तर मच्छी पालन हा व्यवसाय चांगला आहे. तर मच्छी पालन करताना काय आहे की आपल्याकडे जे ऑलरेडी शेततळे, पण आपण त्याचा फायदा कशासाठी घेतो? फक्त पाण्यासाठी, पाणी साठवण्यासाठी आणि मालाला पाणी द्यायसाठी. म्हणजे जे शेततळे, त्या शेततळ्यामध्ये आपण मच्छी पालन हा व्यवसाय त्या शेततळ्यामध्ये करू शकतो. म्हणजे जे आपल्याकडे ज्या सुविधा आहेत त्याच्यातून आपण करू शकतो. दुसरी गोष्ट आहे बकरी पालन, म्हणजे बकरी फार्म आहे की त्याच्यातून बी लाखो रुपये लोक कमवितात, आपण बघतोय. आणि ते बी आपल्या शेतीशी निगडीत आहे. कारण काही काही अशा ठिकाणी, म्हणजे मी बघायला बी गेलतो, तुम्हाला सांगतो की पाथडी नगर जिल्ह्यामध्ये जे पाथडी तालुका आहे, तर तिथं आम्ही एक बकरी फार्म पाहिला होता. की ते असे की त्या युवकांनी जो चालू केला की त्यांच्याकडं स्वतःची जमीन नाही, जमीन पण भाड्या तत्वाने घेतलेली. आणि दुसरं घास म्हणा, बकरीला जो चारा लागतो हा संपूर्ण बाहेरून विकत आहे. आणि तिथं एकदम खडक अशा डोंगर भागाकडे, म्हणजे एकदम असं मुरमट भाग आहे. आणि तिथं पाणी बी नाही आहे. म्हणजे पाणीचे टँकर सगळं टिकत घेऊन त्याने ते बकरी पालन चालू केलं आणि कोट्यवधी रुपये त्याच्यातून ते कमवले. पण आपल्या शेतकऱ्याकडे काय नाही, आपल्याकडे पाणी आहे, आपण ते घास बी आपण स्वतः तयार करू शकतो, कापू शकतो. पण आपण काय करतो की फक्त आपलं काय, शेती परवडत नाही, शेती परवडत नाही म्हणून आपण ते करतो. पण शेतीचा जो व्यवसाय आहे, शेती व्यवसाय, की हे आपण आता सुरू करण्याची गरजेचं आहे. म्हणजे आणि एक करण्याची धमक आपल्यामध्ये पाहिजे. जसं आपण शेतीमध्ये रात्रंदिवस मेहनत करतो, खूप कष्ट घेतो शेतीमध्ये, तसं आपण जर व्यवसायात जर उतरलो आणि शेतीच्या पद्धतीने जर आपण कष्ट घेतले मित्रांनो, तर 100% आपण त्याच्यात सक्सेस होऊ शकतो. फक्त त्याच्यात आपल्याला झोकून देणं हे गरजेचं आहे. की स्वतः काम करणं, जसं आपण शेतीत काम करतो तसं त्या पद्धतीने त्या व्यवसायामध्ये केलं तर व्यवसाय सक्सेस होऊ शकतात. जसं मी बकरी पालन सांगितलं, मच्छी पालन एक हे. दुसरी गोष्ट म्हणजे जे शेतकऱ्याचे जे सोयीस्कर आहे, हे असे जे व्यवसाय की मी जे बघितले ते तुम्हाला सांगतोय. की दुसरं एक हे की कोंबडी फार्म आहे. आता कोंबडी फार्मचं असं आहे मित्रांनो, आमच्याकडं आमच्या गावामध्ये 1-2 फार्म आहे. मी ते दाखवून बी तुम्हाला पूर्ण फार्म सहित दाखी, कारण तेच मला मागच्या महिन्यामध्ये घ्यायचं होतं ते. पण त्याला काय झालं की तिथं तिने काय केलं की अति सध्या उष्णता आहे आणि उष्णतेच्या लाटेमुळे तिने काय केलं की ह्यावेळेस ती खोप जी असती ते ह्यावेळेस तिने थोडं लेट केलं. आता 1-2 जूनला ते परत ते पिल्लं आणणार आहे. तर आपण ते फॉर्म बघू. कारण ते फॉर्म असं आहे, मी त्याची थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो की ते कंपनीच आपल्याला ते पिल्लं देते आणि कंपनीच आपल्याला त्या पिल्लाला खाद्य पण ती कंपनी आपल्याला पुरवते. म्हणजे आपण फक्त काय करायचं की आपल्याकडे फक्त शेड असणं गरजेचं आहे. म्हणजे जे पिल्लं ठेवण्यासाठी जे शेड लागते, कंपनीच्या म्हणण्यानुसार आपल्याला ते शेड बनावं लागतं आणि कंपनी पूर्ण खर्च देते. म्हणजे लसीकरण कंपनी करते, तुमचं खाद्य कंपनी देते, ते पिल्लं पण कंपनीच देते. फक्त आपण त्याला लहानचं मोठं करायचं आणि आपल्याकडून पण ते किलो प्रमाणे ते परत कंपनी कशी घेते किंवा 7, 8, 9, 10 रुपये किलो पर्यंत आपल्याकडून ती कंपनी तो माल खरेदी करते. म्हणजे कोणता माल की कंपनीनं दिलेला माल, फक्त आपण सांभाळण्याचे काय करू राहिलो, काही 1 किलो माग आपल्याला 9 ते 10 रुपये राहतात. आणि 45 दिवसामध्ये आमची ते व्यक्ती 70 ते 80 हजार रुपये म्हणजे 45 दिवसात कमवतो. फक्त त्याचा खर्च कुठं झालेला आहे, त्याचं शेडला आणि त्याला जे पाणी लागेल. आता तुम्हाला माहिती आहे की कोंबड्याला किती पाणी लागते, तर ते पाणी तेवढं त्याचं स्वतःचं आणि शेड, आणि म्हणजे ती जागा समजा ती काय शेड आता बांधलं तेच करतो. म्हणजे असं हे जे व्यवसाय हा पण चांगला आहे.
आपण जर आपल्या शेतामध्ये केला तर शेतीशी निगडीत हा पण एक जोडधंदा आहे। दुसरे मधमाशी पालन। आता मधमाशी पालन आपण जर केलं मित्रांनो तर याच्यात आपल्याला 2-3 फायदे आहे। कारण काय असतं की आपल्याकडे जरा बगीचा असेल, डाळिंब असेल, मोसंबी असेल तर याच्यासाठी पण मधमाशी आपल्या शेतामध्ये असणं गरजेचं आहे। कारण ते परी हे जे असतं की त्याचं फुलांचं फुल म्हणजे ते नरमध्ये निवडू नये, ती मादी बनावं याच्यासाठी आपल्याला मधमाशी असणं पण शेतामध्ये गरजेचं आहे। त्याच्यासाठी आपण मधमाशी पालन जर केलं तर आपल्याला दोन फायदे, एक तर आपल्याला त्याचं उत्पन्न मिळेल आणि दुसरी गोष्ट आपले जे बाग आहे किंवा आपल्याकडे काय असेल ते मधमाशी पालन जर केलं, बगीचा असेल, डाळिंब असेल, मोसंबी असेल, संत्रा असेल तर याचा टोटली फायदा म्हणजे 2 तर्फे आपला फायदा होतो। म्हणजे आपण हे जे बघितलंय कमी बघतोय की बाबा शेती करताना आपल्याला हे व्यवसाय करता येतात। म्हणजे आपण जसं शेतीमध्ये फुल टाइम देऊ राहिलो, पण शेतीची पद्धत काय झाली आता की आपण शेतीमध्ये इतका टाइम देऊन बी आपल्याला जसं शेतीतून पाहिजे तसं आपल्याला ते उत्पन्न मिळायला तयार नाही। उत्पन्न आपण काढतो पण त्याचे उत्पन्नाचं जे भाव आहे म्हणजे मालाचा जो भाव आहे तो आपल्याला मिळत नाही किंवा नफा मिळत नाही। ह्या गोष्टीमुळे काय झालंय की आपण बी एक हातबल झालो। पण या व्यवसायामध्ये असं आहे मित्रांनो किंवा महिन्याला रोजचा पैसा आपल्याकडे खेळला जातो, तसं आपल्या शेतीचं असं आहे की आपल्याला 1 ते 6 महिने एक उत्पन्न निघूस तर आपल्याला दम खावा लागतो, तोपर्यंत आपल्याकडे पैसा नसतो। मग आपण बाहेरूनचा पैसा वापरून परत हे आलेलं उत्पन्नाचा जो पैसा आहे परत ते देणं घेणं आपल्या ह्या गोष्टी चालू राहतात। पण या व्यवसायात कोणता जर असला तर त्याच्यातून रोजचा म्हणा, महिन्याला म्हणा असा आपल्याला पैसा जमा होतो। जसं मी तुम्हाला कोंबडी फार्मचं सांगितलं की महिन्याला 45 दिवसामध्ये ती कंपनी त्यांच्याकडून ती माल घेऊन जाते, घरपोच कंपनी येते, आपण काही करायचं नाही। ते मोजून इथं काटा करून त्या पद्धतीने आपल्याला ते चेक देतात, पैसे देतात। म्हणजे हे जे व्यवसाय आहे शेतीशी निगडीत आहे की हे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष का करतो तर आपल्याला कसं आहे आपल्याकडे एक निगेटिव्ह थिंकिंग आपल्या डोक्यामध्ये असते व आपण जर केलं तर होईल का, किंवा आपले घरचे म्हणा जे असतात त्यांना बी वाटतं व काय नाही झालं तर मग एवढा पैसा खर्च करायचा आपण आणि नाही झालं तर मित्रांनो जसं आपण शेतीत करतो, शेतीत बी आपण जे पद्धतीनं आज लाखो रुपये शेतीमध्ये टाकतो त्याच्यातून काय येईल नाही येईल तिथं आपल्याला बेनिफिट काही माहीत नसतं। आज जर आपण तिथं 1 लाख रुपये शेतीत खर्च केला त्या काळ्या आईच्या याच्यामध्ये आपण ते उधळून टाकतो फडक्यात असं, आणि त्याच्यातून काय मिळेल हे पण आपल्याला सांगता येत नाही। आणि त्याच्यापेक्षा की आपण जरा हे शेतीला जोडधंदा म्हणून जर केलं तर कमीत कमी आपल्याला हे तरी समजतं बाबा 10 बकऱ्या घेतल्या, 2 मारायला लागल्या तर याला जर रोग आला तर 8 आपण विकू शकतो। म्हणजे अशा ह्या गोष्टी जसं शेतीमध्ये आपण जर एकदा पेरलं तर पुरा पैसा आपला त्या दिवशी जायले, त्याच्यातले काय 2 ताटं येणार मग ते मारायला लागले असं कोणतं होत नाही। म्हणून शेती व्यवसाय आणि दुसरी गोष्ट शेतीतून बी आपल्याला व्यवसाय करता येतो। पण आज काय झालंय की आपल्याला काम करायची कोणात हे राहिलं नाही की फक्त ऐकतं लागतंय, अशा पद्धतीचं काम आपलं झालेलं आहे मित्रांनो की स्वतः कष्ट करायला आज सगळे असे हे करू राहिले, म्हणजे आळस येऊ राहिलाय। की जसं शेतीचं जर आपण बघितलं की काही लोक त्या संभाजीनगर आहे आमच्याकडं औरंगाबादमध्ये, तिथून 4 वाजता भाजीपाला घेतात, मार्केटमध्ये जाऊन विकत घेतात आणि परत दुसऱ्या मार्केटमध्ये 7-8 वाजता ते दुकानं लावतात, तिथं विकतात। म्हणजे तिथून ते 2-3 हजार रुपये रोजचा नफा काढतात। पण आपल्याकडे शेती असून आपण या छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष देत नाही किंवा रोज जर आपल्याला जिथं मार्केट जवळ असतील तिथं जर आपण ह्या थोडं रोजच्या व्यापाराचं म्हणजे त्यांना विकत घेऊन आपला माल विकत घेऊन त्याच्यावरती व्यापार करतात, म्हणजे त्यांना परवडतं। आणि आपण आपला माल पिकवलेला आपण विकत नाही। म्हणजे हे एक शेतीच्या व्यवसायामध्ये निगडीत आहे की असे अनेक धंदे की जे शेतीला संबंधित आहे आणि शेतीला जोडधंदा म्हणून आहे। दुसरं सस्यपालन आहे, काही लोक तर ते चित्र असतात बघा, चित्रपालन आहे। म्हणजे असे अनेक गोष्टी
की ते आपण शेतीला जोडधंदा म्हणून करू शकतो। आणि ही आता काळाची गरज आहे मित्रांनो, कारण आता शेतीवर अवलंबून राहून ते चालणार नाही। कारण आपल्याला एक शेतीला एक जोडधंदा असणं गरजेचं आहे। कारण आपला येणारा जे उत्पन्न आहे ते आपल्याला निघूस तर कमीत कमी ह्या धंद्यातून आपला तेवढ्यापर्यंत खर्च पाणी जर चालला तर ते नफा शेतीतला आपला तसा राहू शकतो, तरच आपण जे शेतकरी वर्ग आहे हा सुख आणि समाधानानं जगू शकतो मित्रांनो। नाहीतर आजची पद्धती अशी झालेली आहे की आपण तुम्ही बघू राहिले, मी पण सांगतोय रोजच किंवा अनेक गोष्टीचे भाव वाढले, पण आज 10-15 वर्षापूर्वी आपला शेतमालाचा जो भाव होता तो पण आज तसाच आहे। तर म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहे तर याच्यामुळं की आपल्याला शेती व्यवसाय, शेती जोडधंदा याच्याकडे आपल्याला वळा लागेल मित्रांनो। तर ठीक आहे, याचं आपण काही जे गोष्टी आहे याचं आपण चांगलं पद्धतीनं बघू। जसं मधमाशी पालन आपण कसं करू शकतो याच्यावर बी आपण विचार करू। कोंबडी फार्मचं मी तुम्हाला सांगितलं की कंपनी ते सगळं आपल्याला खर्च देते, फक्त आपण सांभाळायचं आहे। तर ह्या पण गोष्टी तुम्हाला A to Z मी ते फॉर्म दाखवून पूर्ण तुम्हाला ते हे करतो। आणि दुसरं गोष्ट आहे खेकडे पालन आहे, तर हे पण आपल्याला करता येतं। म्हणजे एक मत्स्य पालन, कोंबडी फार्म, बकरी पालन ह्या ज्या गोष्टी हे तुम्हाला मी त्या शेडमध्ये नेऊन तिथलचं पूर्ण तुम्हाला ते दाखवतो मित्रांनो। त्याच्यामुळं काय आहे की आपल्याला आज की ह्या धंद्याकडं शेतीला जोडधंदा असणं आज गरजेचं आहे। म्हणून आपल्याला शेती जोडधंदा किंवा शेती व्यवसाय म्हणून आपल्याला हे करावं लागणार आहे। तर ठीक आहे मित्रांनो, जय जवान जय किसान। आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबर आणि लाईक करा दादा मित्रांनो।